अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात टेक ऑफ करताच विमान भिंतीला धडकलं। अपघातात 241 प्रवाशांचा होरपळून मृत्यू। भीषण विमान दुर्घटनेतून एक व्यक्ती जिवंत 11A या जागेवर बसलेला रमेश विश्वकुमार मोठ्या अपघातातून वाचला। रमेशवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू। पोलीस कमिशनर GS मलिक यांची माहिती। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शहांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। शहांची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। एअर इंडियाचं क्रॅश झालेलं विमान अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलवर कोसळलं। मेसमध्ये मुलं जेवत असताना मोठी दुर्घटना। तिघांचा मृत्यू तर 50 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत जाहीर। पीडित सर्व कुटुंबांसोबत टाटा ग्रुप उभं। दुर्घटनाग्रस्त BJ मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठी मदत करणार टाटा ग्रुपची माहिती। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसह एकूण 242 नागरिक विमानात होते। यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज तर 1 कॅनेडियन नागरिक प्रवास करत होता, तर काही लहान मुलांचाही सहभाग। अहमदाबाद दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्टची व्यवस्था। गुजरातचे मुख्य आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांची माहिती। भीषण दुर्घटनेत मृतदेह पूर्ण जळाल्यानं ओळख पटवणं अडचणीचं। अहमदाबाद येथील विमान दुर्घटना हृदयद्रावक, हे दुःख शब्दात मांडू शकत नाही। बचाव कार्यात सहभागी सर्व यंत्रणा आणि मंत्र्यांच्या मी संपर्कात। पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। अचानक एक स्फोटक आवाज आला। समोर काळसर धुराचे लोट दिसले। धावत पोहोचले त्यावेळी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आणि मृतदेह सगळीकडे विखुरले होते। प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार। अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी। आपल्या प्रियजनांबद्दल माहिती मिळवण्याचे प्रयत्न। प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने नातेवाईकांचा संताप। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक ही क्रू सदस्य होत्या। एअर इंडिया विमान दुर्घटनेची चौकशी केली जाणार। उड्डाणावेळी एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाल्याची सूत्रांची माहिती। अपघात होण्याआधीचा एअर इंडियाच्या विमानातील व्हिडिओ, प्रवाशाकडून ट्विट। विमानातील AC, स्क्रीन टच TV बंद। दिल्ली ते अहमदाबाद विमानातून प्रवास केल्याचा तरुणाचा दावा। एअर इंडियाच्या विमान भीषण दुर्घटनेनंतर अहमदाबाद विमानतळावरील सेवा सुरू। दुपारी 4 वाजल्यापासून विमानतळावरील वाहतूक सुरू। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये 1 तास चर्चा।